नमस्कार मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, हातामध्ये गरम गरम भजी, चहाचा कप बाजूला आणि घरामध्ये आपली सगळी लाडकी माणसं आणि समोर टीव्ही वरती तुमचा लाडका कार्यक्रम। आहा, अजून सुख म्हणजे वेगळं काय असतं। चला तर मग या पावसाचा आनंद द्विगुणित करूया, त्यासाठी पाहूया कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला। अर्थातच सर्वप्रथम आपण आपल्या कलाकारांचं स्वागत करूया आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेसचं कॉमेडी किंग मकरंद नाजपुरे आणि स्माइल क्वीन रेणुका शहाणे आणि त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं सुद्धा पुण्याहून आलेत संभाजी मित्र मंडळ रोहित मोरे। कुठल्याही प्रवासाला निघायचं म्हटलं ना की चालक खूप चांगला असावा लागतो आणि असा चांगला चालक प्रत्येकाच्याच नशिबात येईल असं नाही। बघूया आपल्या प्रसादच्या नशिबाला कोण आलंय ते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद आणि संदीपचं। तुम तो ठहरे परदेसी, तुम तो ठहरे परदेसी, आठ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, आठ क्या निभाओगे। अरे संदीप, 8 काय 7 है, 7 क्या निभाओगे। तुम्हाला को सांगू शब्दाचं आला पण डायरी मध्ये बघून गाती मला सांगायला का बस आली मोठी सांगायला आला पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई। अय मामा ए पिपनवेल मामा येतो का पुणे मुंबई नाही पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई अय पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई हाय का पुणे मुंबई पुणे मुंबई। हा ओ इथं तर एक बस होती बस कुठे गेली हो। टॅक्सीच्या खाली असती बाय बस। अहो आता इथे होती ना पुणे मुंबई बस होती पुणे मुंबई बस इथं ती कुठे गेली। हा ती होती इथं ना ती गेली बिहारला। बिहारला हा होती पुणे मुंबईची बस मुंबईलाच जाणार आहे काय इशारताय तुम्ही। म्हणजे इथे आता एसी पुणे मुंबई बस होती ती गेली। हो ती जेवायला थांबलेली की 11 महिन्याच्या भाड्यानं राहायला आली नव्हती इकडं काय सांगायला लागलाय तुम्हाला सांगतो इकडनं गेली ती बस ती म्हणजे ती बस गेली। ओ शिट मी त्या बस मधून ट्रॅव्हल करत होतो मी वॉशरूमला गेलो होतो आणि तेवढ्यात ती बस निघून गेली। माझा लॅपटॉप माझं सामान माझं सगळं त्याच्यात। अरे देवा ही टॅक्सी तुमची आहे। हो मी टॅक्सी आणि टॅक्सी माझी आहे पेपर पण आहे माझ्याकडे। डिटेल कुठे सांगते चला बसा चला लवकर ऐका लवकर आता बसला आपलं पकडायचं लवकर। 350 रुपये दिला 350 इथून बसा नाही तिथून चालतील 350 तुम्ही गाडी चालवा। एसी लावा ना एसी जरा ऐसी 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 आहे ना एकदम ऐसी 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 आहे ऐसी है ना इसमें ऐसी है ऐसा है। हळूहळू आणि ते स्टेअरिंग आहे हो हा ते हळू जरा ताक घुसल्यासारखं काय करताय गाडी चालवा ना नाहीतर बाहेरून लोणी येईल बाहेर। लोणी इथं ना हो पुण्या मुंबईत लोणी नसते हो तिथं नाशिक पुढे लोणी ते लोणी नाही हो ताक घुसवलं होतं ना लोणी ते असं बोनेट मधनं बाहेर येईल। हळू जरा माणसात जरा हळू 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 एवढं चाल का स्टेअरिंग हळू चालवा आणि गाडी फास्ट चालवा कळलं चालू झालं पण ते काय काचा खोलायला लागतील। आता एसी चालू आहे ना काचा कशाला खोलायच्या ह्याला खोलायचं म्हणजे ती मला डुचमळत उलट्या होतात मला माझी टॅक्सी मला लागती लोकांना एसटी लागती मला टॅक्सी लागती माझी। अरे असला कसला ड्रायव्हर तू ड्रायव्हर मी अरे ड्रायव्हर उलट्या करायला लागलं तर पॅसेंजरने काय करायचं काय करायचं म्हणजे एक हात स्टिअरिंग वर पकडायचा दुसऱ्या जण मला डोकं चिपायचं त्यात काय एवढं काचा खाली केलं बस आता चालव गाडी लवकर चालव। कसं आहे माहितीये का माझ्या हृदयात ना 4 वाहिनी आहेत। दादाला वाईट नाही वाटत तसं वाहिन्या घेऊन हृदयात फिरता तुम्ही तसं नाहीये नरसाळ्या तसं नाही रक्तवाहिन्या त्यातल्या 3 चॉकअप आहेत ते तुंबल्यात त्याच्यात अशा गाठी गाठी झाल्यात त्याच्यामध्ये आणि ती कसं झालंय एकच वहिनी चालू आहे तिच्यावर सगळं चाललंय मी पण चाललो गाडी पण चालली। हा हे असं आहे सांगते तुम्हाला कसं आहे मला हार्टची बिमारी आहे ते बघा तिथं डब्बा दानाचा डब्बा ठेवलाय तुम्हाला जे काय वाटेल ते दान करून टाका म्हणजे कसं आहे प्रवास बी सुखकर होईल ना तुमचा दान केल्याने। अरे मी नाही टाकलं तर नाही टाकलं तर मी गाडी कुठं पण टाकीन म्हणजे नाही म्हणजे
काय दान नाही टाकलं तर मी तुम्हाला मस्का मारीन. मग तुम्ही नाही बोलाल. तुम्हाला नाही बोलायचा कंटाळा नाही येणार आणि मला मस्का मारायचा कंटाळा नाही येणार. मग काय होईल या सगळ्या गोंधळात ती गाडी तिथून तिथंच तशी निघून जाईल. टाकतो सांगते तुम्हाला. टाका की टाकतो. किती टाकू? टाका 5-10 हजार टाका. अरे भाडं 300 रुपये ठरलंय ना आपलं. एवढा जीवाचा कतांडव करायचा गाडी चालवायची आजारपणात 5-10 हजार साठी रडताय होय तुम्ही. टाका की. टाकतोय. मेकर बसवायचं मला गाडीत. ती मेकर असतो ना पेसमेकर ती बसवायचं मला. हे बघ पाहिजे तर मी 10 रुपये टाकेन. पाहिजे तर घे. मला 10 रुपये टाकलेत हा तुझ्या दानपेटीत. हड लुख्खा कुच्चा, हड लुख्खा कुच्चा. ओ तुमची मशीन शिव्या देते मला. बरोबर देते ती शिव्या. 10 रुपये टाकलं ती रागावली ती. त्याच्यामुळे ती शिव्या घालते तुम्हाला. म्हणजे 100 रुपये टाका. 100 रुपये. हे बघा मी 100 रुपये टाकतो. ही बघा ही 100 रुपये टाकतो मी त्याच्यात. ही बघा आता बघा आवाजच ऐका तुम्ही. आता बघा आवाज ही यायला की इकडे झालंय खुकडं. स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू, स्वीट ऑफ. असली कसली मशीन आहे? मग तुम्ही टाका 100 रुपये. टाका 100 रुपये. हा अरे हा तर चिंधीच आहे. अरे हा तर चिंधीच आहे. अरे असं कशी मशीन? मग कसं आहे ती डबड आहे ना आपली माणसं बरोबर ओळखते ती. आणि मी जे 100 टाकलेत ना ती त्याच्यातलेच 100 टाकलेत. तिला वाटलं तिचे 100 रुपये हरवले आणि ते परत मिळाले म्हणून ती मला सो स्वीट ऑफ यू असं बोलती. गाडी चालवा लवकर. लवकर चालवतो ना गाडी चालवायला काय. जरा खिशात हात घालाव. ओ ओ ओ गोळीबार करताय कोणतरी. हो गाडी पळवा कोणतरी गोळीबार करताय. कशाला गोळीबार करल? माझ्या मोबाईलचा अलाराम आहे. अलाराम आहे. ही काय कोण कशाला गोळीबार करल तिकडं? असला कसला अलाराम? काय माहितीये का माझे गोळे खायची वेळ झालेली आहे. मग ती कसं मला आठवत नाही म्हणून मी ती लावून ठेवलंय. मग ती वाजलं की मला बरोबर आठवतंय की आता आपल्याला गोळ्या खायच्या. एक मिनिट. गाडी का थांबवली? गाडी का थांबवली म्हणजे? तुम्ही गाडी चालू करा. चालू गाडीत आपण गोळ्या खाऊया. चालू करत नाही. मी आहे. मी तुम्हाला मदत करतो. बस निघून चालली आहे माझी. प्लीज तुम्ही गाडी चालू करा. चालू गाडीत मी तुम्हाला मदत करतो गोळ्या घ्यायला. तुम्ही गाडी चालू करा. ठीक आहे मग प्लीज प्लीज चालू. यार ते खिशात हात घाला. खिशात हात घाला की. हा घाला. हा खिशात हात. हा घाला घाला. हा चोर चोर सॉरी सॉरी सर. अहो नाही ती बघ तूच बोलला खिशात हात घाल म्हणून. हा ती मीच बोललो. ती काय मागच्या वेळेला असं माझं कोण पाकिट मारलं होतं ना तिच्या आईला तेव्हापासून असं धसकाच घेतलाय तुम्हाला सांगतो. म्हणजे ना ती ही झालंय मला. ती होतं ना नाही का फुबिया काय बोलतोय फुबिया ती झालंय. हा त्याच्यामुळे कसं होतंय एकदा काय झालं माझ्याच खिशात मी हात टाकला आणि मीच घाबरलो. तुम्ही टाका खिशात हात टाका. टाका खिशात हात टाका. हा आणि काय करू? हा आणि गोळ्या काढा. गोळ्याच काढा. नाही म्हणजे त्याचं पैसे बी आहेत. ती गोळ्याच काढा फक्त. काढा. मा उघडायला काढा गेलं तर. हा हा काढल्या गोळ्या. हा काढल्या. त्यात बघा ती पिवळी गोळी आहे. पिवळी नाही गुलाबी असेल बघा. गुलाबी काढा. गुलाबी आहे का? आहे. ती बाहेर काढा. हा ती चमचा घ्या तिकडचा चमचा. अरे मी काय तुझी नर्स आहे का? गोळ्या काढा. चमचा घे. तू गाडी थांबव. मी दुसरी टॅक्सी. अरे फालतू माणसा कधीपासून सांगता बस पकडायची. गाडी थांबव. मी दुसरी टॅक्सी पकडून जातो. मला नाही जायचं तुझ्या टॅक्सीत. मी जातो दुसरी टॅक्सी पकडून. फालतू चाल. जा तिकडे जा. मग दुसरी टॅक्सी पकडा. अजिबात रस्त्यात टॅक्सी बिक्सी मिळणार नाही. मग तिकडे लुटार भेटली मग बोंबलत येऊ नका माझ्या मागं. हे यायला आजारपणात गाडी चालवते त्याला काय नाही. तुझ्या पाया पडतो रे बाळा. माझी ना ती बस निघून जाईल. मी तुझ्या पाया पडतो. मी सगळी मदत करतो. प्लीज जरा गाडी फास्ट चालव. हा प्लीज प्लीज चालव तुम्ही. गाडी चालू कर. ती चमचा घ्या आणि त्यात ना ती गोळी आहे ना गोळी ती अशी चुरा पावडर करा त्याची. पावडर का? मला अख्खी गोळी नाही जात. तू गोळी घे ना. पोटात गेलं मी चुरा करतो तिचा बरोबर. तू गोळी घे आधी. हा अरे बाबा मी पाया पडतो. माझी बस जरा चुरा करा. केला बस. केला का? चुरा केला. घे. हा केला ना. हा आता मला मस्का मारा. म्हणजे मस्का मारा. मस्का
कसं आहे माझी आई आहे ना, आई ती मला लहानपणी अशी गोळ्या चारायची. ए नाना आरपीके औषध, ए नाना आरपीके बाळा बरं व्हायचंय, नाना औषध पिके. अरे तुझी आई मस्का मारायची म्हणून तू कस्टमरला मस्का मारला सांगतो. अक्कल आहे का तुला? गाडी थांब. काय झालं? काय झालं? सॉरी सॉरी छाती दुखते. सॉरी घाबरट होती. गाडी उलटल. नाही सॉरी 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 सॉरी. बरं वाटतं. अरे स्टेरिंग कुठे? सॉरी. गाडी चालवा. तुम्ही गाडी चालवा. माफ करा. गाडी चालवा. बाळा घे रे औषध घे. नको नाही, मी नाही कडवी लागते ती, मी नाही खायला नको. अरे असं काय करतो? आपल्याला बरं व्हायचं ना. नको ती कडवी लागते. नको. किती कडू लागते ती. डायरेक्ट पावडर पफ केलास रे मला. साकार दी. साकार दी. अरे तुझ्या आई बापाने तुला का साकारलाय तेच कळत नाही. साकार कुठून आणू इथे? पाणी हे घे पाणी पी. साकार दे म्हणे. हा आता बरं वाटलं जरा. हा जरा बरं वाटते. त्यात बघा निळी गोळी. निळी गोळी द्या. ती निळी गोळी द्या जरा, काढा बाहेर. म्हणजे आता मी परत हिचा चुरा करू, चमचट टाकू, तुला मस्का मारू. बाळा घे रे. नाही तसलं काय करायचं नाही. ती मला गोळी लय आवडती. लागती तुराट मस्त लागते. मग माणूस होतो एकदम खुराट. गोळी लय भारी आहे. ते कसं आहे, ते पायात ना ते प्रँक येतो ना. प्रँक असतो. ती पाय नाही का असं वाकडं होतं. प्रँक असं होतं ना. प्रँक ती प्रँक आहे. ती प्रँक नाही रे, क्रॅम्प बोलतात त्याला. क्रॅम्प येतो पायात. ती गोळी आहे. गोळी. ती पाणी द्या. पाणी लोक. वा बस दिसे ना. हो काय करायचं? चालले मस्त गाडी. वा एकदम फ्रेश वाटायला लागलाय. हाय का नाही? हा काय करताय? असं काय तुम्ही? गाडी चालवा ना. झोपताय कसले? झोप यायला लागली हो. ती का? ती गोळी खाल्ली ना मग अशी. झोपेची गोळी होती. अरे डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? गोळा कसा? लोणावळा आला. लोणावळा नाही तर पाय प्रँक आलाय. गाडी थांबवा ना. मी कसा थांबवणार? तू ब्रेक दाब. मी कसा थांबू? तुझ्या पायाजवळ आहे ना. अरे हाताने ब्रेक कसा दाबतो? अरे गाडी बघ. कवा दाबायला सांगितलं ना, कवा दाबतोयस? नशीब वाचलो. काय आहे ग? वाचलो. काय अटॅक. अटॅक. छातीला अटॅक. इथं माझा पाय फॅटॅक झाला आणि तुला कुठं अटॅक? अटॅक आलाय छातीत. अरे इथं पाय टॅम्प आला. तू काय अटॅकचं घेऊन बसलाय? प्रांत अटॅक आलाय. मला ध्यान तिकडे. गाडी तुम्ही चालवा आणि चला घेऊन जाऊ. कशी चालवणार? ह्याच्यावर पाय ठेवा. हे हातात पकडून चालवा. मी हाय सांगतो डिरेक्शन देतो तुम्हाला. करते गाडी. गाडी असं वाव, नेहमीसारखा बुंगाट परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊ या परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा. एकदम धमाल सादरीकरण. मी एक जाऊबाई जोरात नावाचं नाटक करायचो, तेव्हाचा एक प्रसंग मला आठवला. त्यात खूप कलाकार होते. 8 बायका, 8 मुली आणि आम्ही 4-5 जण बॅकस्टेजवाले. आणि पुणे मुंबई अशा ट्रॅव्हलमध्ये एकदा आम्ही प्रयोग करून सकाळी पुन्हा शिवाजी मंदिरचा प्रयोग होता. आणि अकस्मात पहाटेच्या म्हणजे 3-3:30च्या सुमारास सगळ्या बायका कलकल कलकल असा आवाज, आणि त्यामुळे माझी झोप मोडली आणि मी खूप चिडलो. सकाळीच प्रयोग आणि मी उठून बघितलं तर सगळ्या उतरलेल्या बायका. मी म्हटलं सगळे काय एवढा आरडाओरडा आणि हे. आणि 2-3 गाडीत राहिले. आणि निर्मितीताई काय म्हणलं, युसलेस सारखं झोपू पण देत नाही, सकाळचा प्रयोग आहे शिवाजी मंदिरचा. आणि
तर निर्मित्यांनी सांगितलं हे बघ झालंय असं की आपला जो टर्न आहे तो जरा जास्तच घेतलाय त्या ड्रायव्हरने आणि घाटावर एका दगडाला गाडी अडकली आहे म्हणून सगळे हळूच उतरलेत. आता आपण 4-5च जण राहिलोय आपल्याला हळूहळू उतरायला पाहिजे. राग बिग एकदम सुई आणि हळूहळू हळू असं. तर मला ते सगळा प्रसंग आता तो जेव्हा आपण अनुभवतो त्यावेळी वेगळं आपलं फिलिंग असतं, पण आता पाहताना मला इतकं ते म्हणजे प्रसादच्या दुःखाचं काय असेल ते मला कल्पना येऊ शकते. आणि संदीप तुझा हातखंडा आहे, ड्रायव्हर असू दे बेवडा असू दे, तू इतक्या सुंदर पद्धतीनं सादर करतोस आणि आजही तू तीच धमाल आणलीस आणि यासाठी मी तुम्हाला तुरा देईन. रेणुकाताई, किती अप्रतिम होतं तुमचं सादरीकरण आणि सहजतेने तुम्ही दोघं म्हणजे इतकं छान खुलवता कुठलंही प्रहसन. आणि खरंच ही धोका देणारी जी टॅक्सी होती म्हणजे त्या टॅक्सीची नंबर प्लेट जी आहे ती बघूनच तू बसायला नको होतं. पण हे जे औषध देण्याचा सिक्वेन्स होता ना तो अगदी म्हणजे तो मला इतका पटला, कारण आमच्या घरात 2 वेगवेगळे छोटे इसम जे आहेत ते औषध काही एकाला सिरप आवडतं तर दुसऱ्याला गोळी घ्यायला आवडते, ती अशाच पद्धतीने घ्यायला आवडते. आधी आईला खायला घालायची असते 2-3दा तरी मला आधी माझ्यावर प्रयोग असतो आणि त्याच्यानंतरच ते घेतलं जातं. आणि कधी कधी म्हणजे खोकल्याची वगैरे औषधं असतात तर त्यांना द्यायच्या आधी मी झोपूनही जाते औषध घेता घेता. तर ते मला इतकं पटलं आणि ते तुम्ही खरंच हॅट्स ऑफ केलं. आणि तुलाच नाही मला पण शेवटी अटॅक यायला लागला होता की ती बस मिळेल की नाही तुला. पण फॅन्टॅस्टिक. मी टोपी डेफिनेटली देणार आहे. आणि आता बघूया लाफ्टर मीटर काय सांगतोय ते. 500, 600, 1000 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. असेच हसवत रहा. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही बसू शकता. एखाद्याचा मामा करणं ही गोष्ट काही आपल्याला नवीन नाही, पण एक जोडपं निघालंय त्याच्या मामाचाच मामा बनवायला. बघूया ते नक्की काय करतायत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिजित, पूजा आणि योगेशचं. कुठे कुठे जायचं हनीमूनला राजा, कुठे कुठे जायचं हनीमूनला. आता आपण जायचं दार्जिलिंगला. आता आपण जायचं दार्जिलिंगला. ए लागला लागला लागला. हा हॅलो. हा नाही काल मी फोन केला होता तुम्हाला. हो बरोबर बुकिंगसाठी. काय नाही मग नाही ट्रेनचं बुकिंग कॅन्सल असेल ना मग तुम्ही फ्लाईटचं बुकिंग करा. हा पण काय परवा आम्ही ना फिरायला जाणार म्हणजे नक्की जाणार. हा आणि दार्जिलिंग मधलं ना एकदम मोठं हॉटेल बुक करा तुम्ही. हो काय आमच्या बबड्याबरोबर मी पहिल्यांदा जाणार आहे तिकडे. हा बबड्या म्हणजे आमची बायको. हो नाही लाडाने बबड्या म्हणतो तिला मी. जरा प्लीज करून टाका प्लीज प्लीज प्लीज. दार्जिलिंग दार्जिलिंग काय ते काय डार्लिंग. ए बाबुडो काय झालं बाबुडो बोल ना बाबुडो. काय बोलू यावेळी तरी नक्की जायचंय का की नेहमी सारखं कॅन्सल. नाही बघ यावेळी कॅन्सल नाही. हा बघ यावेळी जर माझी मीटिंग लागली ना तर मी बिझनेस कॅन्सल करून टाकेल, बंद करून टाकेल आणि केसाच्या तेलाचं दुकान टाकेन. पण यावेळी आपली टूर कॅन्सल होणार नाही म्हणजे नाही. नक्की नक्की जावा तिकडे. बघ घ्या कामाचा फोन. कामाचा नाही ग मामाचा फोन आला. छान. काय मामा. हा मामा बोलतोय मामा. काय मामा. हो मामा. अरे पण मामा कशाला मामा. ओके मामा ठेवतो मामा. काय रे काय झालं. अगं तो मामा येतोय माझा. आलाय तो खाली बिल्डिंगचे जिने चढतोय. ते कवी संमेलन आहे ना त्याचं. हा ते 2-4 दिवस इथेच राहायचं म्हणतोय. अरे देवा. तो मामा तुझा जो वाटेल त्या
गोष्टींवर कविता करतो? मागच्या वेळी आपल्या त्या बाथरूम मधल्या केसाच्या गुंतावर एक कविता केली होता. कसं नको त्यावेळी टपकतो रे हा. आता मी कसं त्याला नाही म्हणू ना. हे बघ काहीतरी मार्ग काढूया. पण बबडू हे बघ, काही झालं तरी आपली टूर मी कॅन्सल नाही होऊ देणार, खरं शपथ. आपल्यासोबत त्याला घेऊन जायचं नाही, येणार नाही असं झालं तर. हे नाही, आपण वेगळं काहीतरी विचार करूया ना. वेगळा वेगळं काय करूया बरं? ए मन्नू, आपण असं करूया का, आपण ना त्यांच्या समोर इतकं भांडूया की 1 सेकंद सुद्धा ते इथे थांबणार नाहीत. हा, हे चांगली आयडिया आहे. असंच करूया आपण. डन. रघुनाथ हाय करा भाऊ घरात. रघुनाथ अरे मामा, अरे ये कसा झाला प्रवास मामा? अरे काय सांगू तुला प्रवासाचं बाबा. मोठ्या मुश्किलीनं बस मिळाली. त्या बस मध्ये बसलो तर ज्येष्ठ नागरिकाच्या सीटावर 2 भावाने बसेल. त्याला म्हटलं उठा, तर माझ्यावर डाफरल्या. मी बी हाणली एक काय कविता. त्याला म्हणलं अरे मजबूत तुझं अंग आणि शरीर कसं रेखीव, पण ती जागा भावाने माझ्यासाठी राखीव. मग काय नाही, कंडक्टर म्हटलं माझ्या जागेवर बसा, पण कविता करू नका. बरोबर आहे. मी म्हटलं अरे हट, तू साधा वाहक, मधी पडू नको नाहक, उस जगा पे मेरा हक. असं नाहक वाहक हक असं केलं मी. बसा ना मामा तुम्ही. बस अरे पायाला गोळे आले. 1 मिनिट मामा, 1 मिनिट. काय झालं मला बस दे ना. 1 मिनिट मामा. काय झालं रे मामा? मध्ये नाही पडायचं आता मामा. हे मामा मध्ये नाही पडायचं. नाही मी मध्ये पडलोच नाही, पण मला बस दे ना. हे काय? चादर आहे. मामा शांत राहायचं. मामा चादर आहे ते मला दिसतंय, पण ही ही मळकी चादर आहे. हा, या मळक्या चादरीवर माझा मामा बसणार आहे का? हो काय? मामा मध्ये नाही पडायचं. मामा मध्ये नाही पडायचं. बघ तुला मी किती वेळा सांगितलं होतं ही चादर धू. तू ऐकलंस माझं? हा, अरे पण मी चादर कशी धुणार? कशी म्हणजे अशी धुणार. पावसाळा सुरू झालाय ना, छत्री उघडून धुणार. वाळेल का ती? वाळेल. हे अशी कर की अशी ठेवलं की वाळेल. काय म्हणतोय मामा? तुम्हीच बोला आता. बरोबर बोलतोय. बरोबर तिचं पावसाची चालू सतत धार आलिया भोगासी मळकी चादर. बस तुम्ही मामा तिला मामा मध्ये नाही पडायचं मामा. अरे मी नाही ही गेली मामा. काय मार नको रे. मला कारण हवी आहेत मामा. ही चादर का धुतली नाही? मामा इकडे ये. मामा हे बघ. नाही असेल माझा मामा फालतू. सॉरी, माझा मामा असेल दळभद्री. काय बोलतोय? त्याच्या कविता असेल गचाळ, गावठी, अशा गटारातल्या कविता असतील. पण तो माझा मामा आहे. माझा मामा बसेल तर त्या धुतलेल्या चादरीवरच बसेल. मामा तुम्ही आता मध्ये पडू नका. याला सडेतोड उत्तर देणार आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. मला सांगते चादरीच्या खाली काय रे? काय बघ. गादी आहे. किती वेळा कोकलून सांगितलं त्या गादीला जरा ऊन दाखव. अख्खा उन्हाळा संपला, तू गादीला काही ऊन नाही दाखवलं? नाही दाखवलं. त्याला आता झाले ढेकणं. ती जर मामाला चावली तर चालतील का रे तुला? आता बोल. हे बघ माझा मामा आहे की नाही? माझा मामा आहे की नाही? तो ढेकणाने चावून मिळाला ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तू बोलायचं नाही. अरे तुम्ही भांडू नका रे, नाही बसत त्याच्यावर. नको मी इकडे खुर्चीवर बसतो. मामा अरे हे काय केलं आता? खुर्चीवर बसायचं नाही मामा. तू खुर्चीवर बस. मामा सॉरी मामा, तू खुर्चीवर बसला असता तर माझा पराभव होणार आहे मामा. बघ मामा, तू उभा राहून मेलास ना तरी चालेल. मामा मेलाचं दुःख नाही. ही काळी ना काळी, ही सोकावेल. मी काळी आहे? हो. मी तुला काळी दिसते का रे? दिसते. रंग अंधळ्या, एक गव्हाळ्या. याला गोरा रंग म्हणतात. गोरा. आणि काळ्या रंग आहे ना तो बघ, ते डुकराचं तोंड दिसतंय, याला काळा रंग म्हणतात. मला कशाला मध्ये चालतं तुमचं चालतं ना. काळा म्हणते माझ्या मामाला तू? नाही मी त्यांना नाही का. मामा माफ करा. असू दे बाई, असू दे. तुम्हाला नाही काळा म्हणतात. मी फक्त सांगतेय की काळा रंग कशाला म्हणतात आणि गोरा रंग कशाला म्हणतात. हे बघ, माझा काळा ढेकणात चढून मरेल, आता गटारात पडून मरेल. पण माझा काळा बसेल ना तर धुतलेल्या चादरीवरच बसेल. ए बेटा, इकडे 1 मिनिट इकडे. जरा राग जरा शांत करणार रे. रागाच्या भरात तू पण काळा म्हणायला लागला रे. असं करू ना.
मला बसू दे रे, माझ्या पायाला गोळे, मला बस. माझा जीव गेला तरी 72 तू बसायचं नाही. बरं ठीक आहे बाबा, नको ती खुर्ची, नको तो बेड, मी ठेवतो माझं खालीच बुड. मामा उठ, मामा उठ. अरे खाली बसू दे ना आता. मामा हे सगळं ना, हे भाच्याचं घर आहे तुझ्या. हा, ते आहे रे. तुझ्या बापाचं घर नाहीये. अगं त्याला पाणी तरी पाज. पाणी पाणी तरी पाज रे, खरंच पाणी. लाज नाही वाटत पाणी मागायला? मीच पाणी मागायला कशाची लाज ग? पाणी लाजायसाठी नसतं, पाजायसाठी असतं. पाज ना मला पाणी. नाही मामा, मी तुम्हाला नाही हे बोलले, मी या माणसाला बोलतीये. पाणी भरायचा टन कुणाचा होता रे आज? माझा होता. हा, उठलास पाणी भरायला? नाही उठलो. कुंभकर्णाची औलाद आहे हा. अच्छा, मी तुम्हाला माहितीये का मामा, आमच्याकडे फक्त अर्धा तास पाणी येतो. नशीब रे मी उठले म्हणून ना ते टॉयलेटची टाकी तरी भरली गेली, कळलं? मामा मामा तुला संडासाच्या टाकीतलं पाणी पाजणारे ही महामाया. ए, मी असं बोललेले नाहीये. बोललीस असं? तुम्ही हा, भांडू नका रे पोरा, हो तुम्ही भांडू नका, भांडू नका. पा गावाकडून निघताना ना मी एक बाटली भरून आणली होती, त्याच्यातलं 2 घोट उरला असन तेवढं पितो मी. हे अरे तू काय केलं रे? मला पाणी. मामा माझा मामा गावातलं पाणी पिणार आहेस तू? पिशील ना तर माझ्या टाकीतलं पाणी पिशील, गावातलं नाही पिणार मामा. तहानेनं व्याकुळ झालाय बघ तो, त्याला खायला तरी कर काहीतरी. खायला कर रे, मला भूक लागली. हो हो मामा, तुम्हाला मिरच्यांचे भजे आवडतात ना? तुमच्यासाठी भजे करू का? कर कर, मिरचीचे भजे आवडतात मला, आवडतात. अरे फिक्की पडेल सैराटची आरची, खाऊन तर बघा भाज्यातली मिरची. कर कर मिरची, मिरची मिरची मिरचीचे भजे कर. कर कर मिरचीचे भजी कर. कोंब कोणाला येतात मग? कोंब कोणाला येतात? नाही बोंबा कोण मारतो मग? ते आधीच, आता नाही, आधी होतं ते. आधी होतं ना, आता नाही ना? आता नाही. मग आता काय कोंब फोन करू येणार आहेत का? कुरिअर आहेत का ते? मामा तुम्हाला त्रास होतो, तुम्ही मला सांगितलं नाही कधी? त्या म्हणजे कधी मध्ये होतो आपला. एखादी बाई असती ना तर ती म्हणाली असती, तुला मी साजूक तुपातला शिरा खाऊ घालते, गरम गरम पोहे खाऊ घालते. पण ही बाई, हा ते पोहे पोहे, ही पण चांगली आयडिया आहे बाई. पोरी मस्तपैकी चांगला कांदा चिरून पोहे कर आणि शिरा कर, आणि त्याच्यात असे 4-5 काजू बदाम असे वरून पेर. हा तेवढी तोंडाला चव येईन. हा कर बाई, जा जा जा. तोंडाला येईल ते बोलायला लाजही वाटत नाही ना आता? मी तुझ्या तोंडाला येईल ते बोलायला लाजही वाटत नाही? अच्छा मला. हा काय? आणि आणि पोहे मुद्दामच सांगितलेस तू, मला माहितीये का? म्हणजे माझी सासू आल्यावर बोलून दाखवणार. दुपारच्या भराला माझ्या सुदाम्याला नुसते पोहे खाऊ घातले तू रडलो काय पुरी? अरे मला चक्कर यायला लागली रे आता, माझ्या डोळ्यापुढे अंधार येत आहे रे. अरे मला चहा तरी पाजा रे, किमान चहा. चहा तरी जरा मला. चहा तरी दे रे. मामा जागेवर उभा. मामा मामा हे बघ, तुझा भाचा जिवंत आहे, तू मेलास तरी चालेल. भाचा जिवंत आहे की नाही? मी पिझ्झा ऑर्डर करतो मी आता. अरे माझा जीव विचारायच्या आत काहीतरी ऑर्डर कर म्हणजे कर बाबा. वा 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 वा, छान छान छान. हा आणा आणा, पिझ्झा आणा, बर्गर आणा, सगळं बाहेरचं खाऊ घाला त्यांना. हा म्हणजे उद्या तुझी आई आल्यावर बोलायला मोकळी. माझ्या भावाला बाहेरचं खाऊ घालता. बाहेरचं सोड का, इथं हातलं बघ, माझं पोट खापाटीला गेलं, मी मरेल का आता? मरेल का? मामा मारायचं नाही मामा. हा तुला जाऊन सांगायचंय मामा. हे बघ मामा, ही आपल्या खानदानाची अशीच इज्जत करते, आणि तुला जास्त घाण बोलते रे. आता गेली ही, आता गेली. काय करतो आता ना हिला ना मारून सोलून काढतो बघ आता. भाऊ तुम्ही मारा काय करायचं नंतर करा रे. मला बीपीची गोळी घ्यायची वेळ झाली रे. मला मीठ भाकर तरी द्या रे खायला. मीठ भाकर तरी दे रे भाऊ. मामा मामा मामा, तुम्ही असं बसू नका, उठून उभे राहा बरं. पाय दुखतील ना तुमचे बसून बसून. उभं राही ना मला. पटकन वाटीभर मीठ आणून देते तुम्हाला आत्ता लगेच, आणि 1-2 तासात भाकरी आणून देते. थांबाच. बीपीच्या पेशंटला मीठ खाऊ घालते ही महामाया. त्यांनीच मागितलं मीठ. अरे त्याला नाही भेजा, तुला नाही मेंदू. अगं हा शेण मागेल, तू शेण खायला घालणारस का त्याला?
काय झालं ना मामा मामा तू स्वाभिमानी आहेस ना मामा स्वाभिमान दाखवून दे आता या क्षणाला इथे अजिबात उभा नको राहूस तू गावाला जा डायरेक्ट अजिबात थांबू नको डायरेक्ट गावाला काही खायला देणार चतकूर भाकर तरी दे रे तुला अजूनही लाज नाही या बाईच्या घरात उभा कसा राहू शकतोस मामा तू मामा अरे तू एवढा लाचार झालायस मामा मामा नाही मामा हात पकड मामा माझा हात पकड मामा काय झालं रे संस्कार आडवे येतात मामा आता काय संस्कार तुझ्या समोर नाही मारू शकत ना मी मामा मामा बाहेर जाऊन चक्कर येऊन पण मामा तुझ्या समोर नाही मारणार तू तरी समजून घे का थोडं मामा तुमचा अपमान मी नाही बघू शकत मामा मग काय करू मी तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा गावी मामा अरे देवा अरे एवढा ऐकून सुद्धा मामा उभा कसा राहू मामा नीट मामा नीट तुम्ही नीट गुन्हा जातो रे भाऊ गेला मी कसं मारल्यासारखं केलं ना मी पण कसं रडल्यासारखं केलं ना आणि मी कसं गेल्यासारखं केलं ना अरे घुबड तोंडे हो अरे मामा आहे मी तुमचा मला शिकितो का 4 दिवस ठरवून आलोय 4 दिवस राहणार इकडे व्हाय तू चाल इकडे का म्हणजे पायानंतर मध्ये जाईन पुरण वाटायला घे पूर्णच्या पोळ्या कर तू काय थोबाड पाहतो पिझ्झाची ऑर्डर दे चाल मला सांगायले कमाल सगळ्यांना चक्रावून टाकणारा परफॉर्मन्स होता तुझा या परफॉर्मन्सचं चक्कर कसं फिरलंय ते आपण पाहूया परीक्षकांना विचारूया मकरंद दादा खूप धमाल खूप अप्रतिम सादरीकरण एखादा फार्स पाहतोय असं तो सगळं फील होतं आणि दोघांनी पण खूप ताकदीनं सादरीकरण केलं अभिजित आणि पूजाने पण आणि योग्या तू 4 चांद लावलेस त्या सगळ्या ह्याच्यात कारण तुझं रिॲक्ट होणं हे जास्त महत्त्वाचं होतं आणि शेवट तर फारच गोड होता म्हणजे फारच फॅन्टॅस्टिक त्यामुळे तुम्हाला ह्या अप्रतिम सादरीकरणासाठी मी तुरे देत रेणुकाताई फारच भयानक होतं म्हटलं चांगल्या पद्धतीने ते आधीच जे काही चालू होतं म्हणजे मी म्हटलं बापरे असं कोणी अतिथी किती अनवॉन्टेड असलं तरी त्याच्याबरोबर असं वागू नये पण तुम्ही अप्रतिम सादर केलं खूप छान खूप एनर्जी चांगली लागली होती देवाणघेवाण कारण भराभर बोलायचे होते डायलॉग्स पण ते कुठेही निसटलं नाही तुमचं टायमिंग आणि त्यात योग्याने तर कमालच केली तुझे सगळे एक्सप्रेशन्स इतके म्हणजे खूपच छान होते आणि त्या सगळ्यामुळे ते जे एंडचा जो पंच होता तो इतका चांगला आला आणि आम्ही सगळे चक्रावून गेलो त्यामुळे आता त्या सगळ्या सदरात मी हॅट देणारच आहे आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते वाह थोडक्यात 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलाय खूप खूप अभिनंदन खूप हसवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि तुम्ही बसू शकता कसं असतं आपल्या प्रेयसीला बघायला दुसरा पुरुष येणार म्हटल्यानंतर ना भल्या भल्यांची झोप उडते आपल्या बिचाऱ्या पॅडीचं पण तसंच झालंय बघूया त्याचं काय म्हणणं आहे ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुपमा पॅडी आणि अरुणांचं दिल के झरोके में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास मत हो मेरी जाऊदास का असं करतेस तू मी तुला कधीपासून सांगतोय की मी तुला माझ्या दिलाच्या झरोक्यामध्ये ठेवतो तू का असं करतेस माझं प्रेम कुठे कमी पडलं का दुसरा मुलगा बघतेस तू मी काय करू पंढरी घरचे फोर्स करतात म्हणून बघावा लागतोय ना मला हा मुलगा आणि माझं तुझ्यावरच प्रेम आहे ना मी तू सोडून दुसऱ्या कोणाचीच होऊ शकणार नाही मग हे सांग तुझ्या घरच्यांना की तुझं माझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करायचंय तुला हो पण मला एखादा सेफ चान्स तर मिळू दे ना राजा असं काय करतोयस आणि तू का काळजी करतोस मी तुझ्याशीच लग्न करणार आहे ना राजा कोण हॅलो
हा तुम्ही येताय ना? हा तुम्ही खाली आलात? गाडी खाली आला? काय येताय तुम्ही? आय मीन तुम्ही एकटे काय येताय? मी येऊ का तुम्हाला खाली न्यायला? नाही तुम्ही जिने चढायला सुरुवात केली आहे. ठीक आहे या अरे पंढरी तो मुलगा आला. तो जर इथे आला ना तर तो जेवढा आहे ना त्याच्या सगळे बारीक 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 तुकडे करून टाकेल मी. त्याला सांगून आधी रागाला आवर घाल. मी 15 मिनिटात त्याला कटवते. ओके तू शांत हो. अजिबात काहीतरी बोलू नकोस एकतर. मला खूप टेन्शन आलंय. तू कुठे लपशील? मी का लपू? हॅलो मी का लपू? प्रियकर आहे मी तुझा. त्याला सांग मी घरातलाच माणूस आहे म्हणून. अरे तो माझ्या घरातल्या सगळ्यांना ओळखतो. मग सांग त्याला की मी कोणतरी इस्त्रीवाला भाजीवाला किंवा असं डिलिव्हरी करायला आलोय म्हणून. तू वेडायस का? इस्त्रीवाला भाजीवाला डिलिव्हरी करायला आलेला असं घरात थांबतो का? तू आपल्या प्रेमासाठी एवढं पण खोटं बोलू शकणार नाहीयेस का? तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही मला काही कळत नाही. कसं काय हँडल करायचं? एक्सक्यूज मी मिस्टर मिनी एके मैंने अरुण कदम अनु तूच ना रे. हो मीच. डायरेक्ट अनुबिनू कसं बोलतोय तू? असंच बोलतो का सर मी? ज्याला मी अनुला भेटायला आलोय मी तिला अनुच बोलणार. आणि अनुच्या बापाशी आताच मी अनु करार करून आलेलो. तू कोण रे पांडू? मी अनुभवी आहे. तो पंढरीनाथ आहे. तो ना आमच्या घरातला नोकर आहे. अरे नोकर आहे. शंभू लिंबू सरबत घेऊन ये. पंढरीनाथ नाव आहे माझं. समजावयाला नीट. हा ए भोला. क्या बोला? एक बार भोला बोला तो बोला कल्याण ना बस सर. ए बाग एक मिनिट. एक्सक्यूज मी. तू इकडे 2 मिनिटं. आमच्या आय एम सॉरी काय झाले माहितीये काय? खाली ना पार्किंग करायला मी गाडी आणली माझी फर्सिडीज. तू पार्किंगला जागाच नाही. बोल तुमच्याकडे फर्सिडीज आहे? अरे कोणीतरी फसवलं असेल. फरची कॅब दिली असेल फर्सिडीज म्हणून. अरे बसाऱ्या एक गाडी नाही आहे माझ्याकडे. अनेक गाड्या आहेत. अरे CMW मी माझ्या नोकऱ्याला देऊन टाकलं. CMW नोकराला देऊन टाकले? त्याचे काहीतरी पोराचं ऍडमिशन होतं. बोललं पहिलं ते काम करतो घेऊन जात चाल. म्हणजे तुला सांगतो बरारी बिजोरी एक पण नको विचारू. आवऱ्या गाडी आहेत माझ्याकडे. टॅनो गाडी ही म्हणजे कोथिंबीर मिरची याच्यासाठी बाजार हाट करण्यासाठी मी टॅनो गाडी वापरतो. म्हणजे आपल्या लोकल कामासाठी. कारण ती लोकल अशी कुठे पण बोलते ना. लोकल कामासाठी टॅनो गाडी वापरतो. तुम्ही कोथिंबीर लिंबू मिरची आणायला टॅनो वापरतो? अहो पण मला तर असं कळलं की टॅनो लोकल गाडी वगैरे काही नाही. चांगली अंबरनाथ पर्यंत जाते ती. तसं नाही. काही लोक अंबरनाथला अपडाऊन करण्यासाठी ती लोकल गाडी त्या लोकांनी केली. पण ती लोकलच गाडी आहे. छोटी गाडी छोट सामान. बापरे. म्हणजे याच्यासाठी मी ती गाडी वापरतो. ओके CMW फरारी बिजेरो मी तर आतापर्यंत फक्त अशा रस्त्यावरनं बघितलंय. तो कधी बसलेले नाहीये त्या गाड्यांमध्ये. अनु माय स्वीट बेबी आता तुझं माझं लग्न होणार आहे. आता मी तुझ्या लग्नानंतर मी तुला CMW देऊन टाकणार. खरंच बोलताय? अरे जा मजा करू. अनु अगं काय करतेस तू? त्याच्या गाड्यांना नको बोलूस तू. आपलं प्रेम असं नाहीये वेडे. आपलं प्रेम असं नाहीये. मी तुला माझ्या हृदयात बसवून अख्ख्या जगाची सफर करून आणणार आहे. हो तू नाही मी सहजच विचारत होते त्यांना. मी नाही त्यांना हो मी म्हणणार आहे. मी फक्त 15 मिनिटात कटवते. लगेच कटव. ए रामू काका इकडे. जालदा सरबत घेऊन पटकन. ए पंढरीनाथ नाव आहे माझं. तू समजावायला झालं यो माझ्याशी उतर बोलतो. याचं उन्हामध्ये आहे ना आता तुला दगड फोडच लावतो मी. पहिले तुला फोडतो मी. एक मिनिट तुम्ही ना चिडू नका. कारण काय आहे ना तो खूप जुना नोकर आहे ना. म्हणून तो असं नवीन कुणी आलं की विचित्र वाटतो. तुम्ही कुठे राहता अरुणजी? अरे काय एक करायचं मी तुला सांगू. काय एक पण घर नाही तुमचं? सध्या मी मिरिनल पॉइंटला राहतोय. कुठे? एकतर नरिमन पॉइंट असेल नाहीतर मरीन ड्राईव्ह असेल. हा त्या दोघांच्या मध्ये मिनरल पॉइंट आहे ना तिकडे राहतोय मी. वसरे मागच्या तुला सांगितलं होतं ना. सारखं काय सांगायचं तेच वसऱ्या. नरिमन पॉइंटला घर आहे? अरे दादरला 2-4 घर आहेत. मालवणीला 3-4 घर आहेत. अंबरनाथला बिर्याणी सेंटर आहे.
पार्सल. आणि गोव्यामध्ये 1-2 क्रूज आहेत. त्या डिस्क्रोजाला मी सांभाळायला दिलेलं आहे. आणि नायगावात माझं बोट हाऊस आहे. बोट हाऊस म्हणजे बोटीतलं घर? नाही तुम्हाला सांगतो ना, म्हणजे बोटीतलं घर म्हणजे जाम मला आवडतं. कधी मूड आला तर मी समुद्रातच आत राहतं. तिकडच मासे पकडतं, तिकडच भाजतं ना तिकडच खात. नाही त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण आहे बोटीमध्ये. बोटीत स्विमिंग पूल आहे. ग्रेट. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, असं मी आहे ना स्विमिंग म्हणजे बोटीतल्या स्विमिंग पूल मध्ये असं पोवत पोवत लांब जात न ब्रह्मास्त्राचं दर्शन घेत. असं ब्रह्मास्त्र सोडून ना, त्याला ना सूर्यास्त म्हणतात. तेच वाचार्या ब्रह्मास्त्र त्याला बोलतो. तू नका मला सांगू बालू. त्याला नीट समजावा, माझं नाव पंढरीनाथ आहे. थांब, तुम्ही मला तुमच्या बोटीत बसवून तो सूर्यास्त दाखवाल, मला खूप आवडतं. अरे अन्नू, तुझ्यासाठी काही पण करतो मी. हो ना? अरे सकाळपर्यंत तुला ब्रह्मास्त्र दाखवतो. मला असं कल्पनाच करवत नाहीये मी तो सूर्यास्त असा समुद्राच्या मध्यावर बसून असं. अगं येडीस का तू अनु? अगं त्याच्या बोटींना भुलू नकोस तू. अगं आपलं खरं प्रेम आहे वेडे. आपलं खरं प्रेम आहे. आणि आपलं प्रेम आहे ते विशाल समुद्रासारखं आहे. आहे की नाही अनु? आपलं प्रेम विशाल समुद्रासारखं आहे ना? आहे. विचारतेस मला परत? आहे ना? CMW इतकं विशाल आहे, मर्सिडीज इतकं विशाल आहे. म्हणजे नाहीये का अनु? नाही आहे. तू थांब ना जरा, मला त्यांच्याशी बोलू दे. रामलाल काका फालतूगिरी चालले रे. सारखं तिकडे कशाला ओरतात तिला? इकडे ये कोण आहे सारखं तुला रुबाब झाडतं? कोण आहे? काय करतं फालतूगिरी? त्याचं काय ना, तो आमचा खूप जुना नोकर आहे. म्हणजे माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा हुंड्यात तिच्या बरोबर आला होता तो. तुमच्या आयुष्या हुंड्यामध्ये यो भेटलाय म्हणून मी आता काय बोलत नाही तर खरंच याला उन्हात दगड फोडायला लावला असतं. मला काय वाटतं, आपले घरचे जर आधी बोलले तर चालेल का तुम्हाला? नाही काय म्हणजे तसं फारसं माझा गोतावला नाही. लग्न झालं ना आपलं की सासू सासरे नाही, दीर नाही, जाव नाही, काय नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर मी राजा, तू राणी. पाण्यात बोट, बोटीत पाणी. आपलं लग्न आहे ना आगरी पद्धतीत होणार आहे. अच्छा. आणि आगरी पद्धतीत म्हणजे जाम दागिने असतात. साधारण 50 तोला मी दागिने तुला देऊन टाकते. 50 तोळे दागिने? नुसतं दागिने घालायचं तू दिसणारच नाही. बघ तू कधी मला 1 ग्रॅमची अंगठी तरी दिली आहेस का आज? अगं त्याला भुलू नकोस त्याच्या सोन्याला. आपल्या दोघांचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम म्हणजे अनमोल दागिना आहे. नाही, प्रेम वेगळं असतं, अनमोल दागिने वेगळे असतात. तू दोन्ही कम्पेअर करू नको. अरू बेबी, अरुण बेबी, मला अजिबात चालणार नाही. आत्ताच इकडून त्याला हाकलून घाल पहिले सांगतो. शट अप रामू. जा बरं, सरबत घेऊन ये अरू बेबी साठी. तू पण विसरलीस, पंढरीनाथ नाव आहे माझं. आता मी अन्नू बेबीला 5 स्टारला घेऊन जाणार आहे ना. तिकडेच सगळं आम्ही डिनर करतो. ओके डन अन्नू? येस डन अरू डार्लिंग. ओके बाय पंड्या, बाय. तुझा बाप पंड्या. अनु थांब. अनु थांब. अरे साला पैसे घेऊन आला आणि माझं प्रेम घेऊन गेला. अनु तू तरी थांब. अनु पुन्हा एकदा अरुण दादा जिंकले. आपण बघूया यांचं काय मत आहे. मकरंद दादा. विकाऊ प्रेमाची धमाल मिस केली. मला सई परांजपेच्या कथा सिनेमाची आठवण झाली. आणि आज तुम्ही तिघांनी खूप धमाल सादरीकरण केलं. अनुपमा तू दिसतेस खूप चांगली आहे, पण तू सातत्याने अरुण की क्यों हो गई असा प्रश्न आम्हाला सारखा पडतोय. प्याड्या किती काळ पराभव स्वीकारत राहणार आहे. पण तिघांनी फार उत्तम म्हणजे प्रहसनाबर हुकूम काम केलं, त्याबद्दल अभिनंदन. आणि आता जाणून घेऊया या परफॉर्मन्स बद्दल लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते. 500, 600, 700, 800, 900. 900 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आज इथेच हा भाग संपतोय. आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.